वर आहे आणि या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती सिंगल. पुढील बॉल ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. आपण पाहतोय फिल्डिंग सेट करतोय ओमकार ऑफ साईडला डीप वाईडी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्वीपर कव्हर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फ्लाईंग स्वीपमध्ये एक क्षेत्ररक्षक. पुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. अपील झालं होतं उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी. डॉट बॉल धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या टोटल 1 धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर. महत्त्वपूर्ण 14वा सामना आजच्या दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये हा सामना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार ऑन द मार्क. अकुट टप्प्याचा बॉल ऑन द राईज खेळला डीप मिड विकेट. या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेच्या मदतीने धावपलकावर धावसंख्या टोटल 2 धावा. धावपलकावर कमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंगचं काम अतिशय सुंदर. गँडी आपलं पण सरचे स्वागत. हरीश आमच्यासोबत जोडले गेले कॉम्बॉक्स मध्ये. हर्ष. नेक्स्ट बॉल ओमकार. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन हा ऑन द राईस फटका केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. चेंडूची परती करतो तोपर्यंत 1 धावी लिलया पूर्ण केली. एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा. धावपलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर. शाश्वत स्ट्रायकर संघ प्रथमतः बॅटिंग करतो. या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल. फलंदाजी ट्रॅकवर ओमकार. लेफ्ट हँडर आणि राईट हँडर ही जोडी मैदानामध्ये आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण हे वारंवार बदलावं लागतं. कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. पुढील बॉल यावेळी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी, पेंडेम टू कारवार असा चेंडू आणि मालवणीमध्ये बघता भजी आणि मागता वडे असा बॉल. अतिरिक्त धावा आणि धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 4 धावा. धावपलकावर पहिलं षटक हे मार्गस्थ. पुढील बॉल गोलंदाज घेऊन सज्ज असेल ओमकार. तलपर रिव्हर एंड कडनं सज्ज असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदलतो. सेट करतोय फिल्डिंग त्यानंतर सज्ज असेल. यावेळी उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. दिशाहीन चेंडू. दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. वाईट आणि अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या 5 धावा. धावपलकावर अतिशय अनुभवी असलेले पंच अभि तळेकर सर, त्याचबरोबर मुन्ना दाभोलकर सर आणि सुजित राणे सर. यावेळी ऑन साइडला बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिलेंगे 4 रन तो बेड़ा करेंगे पार. पीपीएल चौका. अभयच्या बॅट मधून चौकार. धावपलकावर धावसंख्या टोटल 9 धावा. तर पहिल्या षटकामध्ये पहिला वेलकम चौकार येतोय या पहिल्या डाबामध्ये. अभय पागीच्या बॅट मधून धावपलकावर धावसंख्या टोटल 9 धावा बिनबाद. पहिलं षटक प्रगतीपथावर. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी दुपारच्या सत्रामध्ये. पुढील बॉल ओमकार सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल होता. गॅप मधून हा फटका केलाय. चेंडूचा प्रवास होतो डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय क्षेत्ररक्षण होतं तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने आणि एका धावेने सिंगलने टोटल धावपलकावर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 10 धावा. या मॅच मध्ये शाश्वत स्ट्रायकर संघ बॅटिंग करतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज आयोजित पागी प्रीमियर लीग एडिशन 5 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. एक मोठी स्पर्धा. याची देही याच्या धोळा सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. सर्वेश नामक गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने ऑफिशियल सुजित राणे सर उर्फ बंड्या. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, बरीच वर्ष क्रिकेट खेळलं. बराचसा अनुभव. गोवा राज्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, सावंतवाडी
ही सर्व मैदाने त्यावेळी गाजवली. 90-2000 दशक होता आणि त्यावेळी मित्रांनो सोशल मीडिया नव्हतं, यूट्यूब नव्हतं नाहीतर आज हे खेळाडू आज टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच पूर्ण भारतामध्ये ओळखले असते. सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि टीमकडनं महत्त्वपूर्ण हे दुसरं षटक घेऊन सज्ज असेल सर्वेश नामक गोलंदाज आणि सर्वेशचा पहिला बॉल फेस करेल अभय. त्याला साथ देतोय दुसऱ्या बाजूने तुकेशी. सलामीची जोडी पहिल्या षटकात 10 धावा जमवल्या. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. फर्स्ट बॉल. यावेळी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. वाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि या अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 11 धावा धावपलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. शाश्वत स्ट्रायकर संघ बॅटिंग करतो या मॅचमध्ये. प्रथमतः पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल पुन्हा एकदा सर्वेश मान्यवर कक्षाच्या समोरून. यावेळी सोडून दिलाय. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाजने सर्वेशने. पहिला बॉल जरूर वाईट टाकला त्यानंतर कमबॅक. डॉट बॉल. कुठलाही बदल नसेल. धावपलकावर धावसंख्या 11 ही धावा आपण पाहतोय. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा पंच शाहरुख खान पोचमध्ये पाहायला भेटत आहेत. अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या एका डझनावर 12 धावा धावपलकावर. दुसरं षटक मार्गस्थ. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर असेल ऑन स्ट्राईक अभय पागी. यावेळी सोडून दिलाय आणि इथं मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाज. दिशा भरकटतोय गोलंदाज आणि पंचांनी इथं मात्र इशारा केला वाईटचा आणि या अतिरिक्त धावेने टोटल 14 धावा धावपलकावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. सर्वेश ऑन द मार्क. ऑन स्ट्राईक अभय पागी. ओहो यावेळी उडवलाय बॉल. चेंडू जाईल सी मारे पार. ये है पीपीएल सिक्सर कनेक्टिंग इंडिया. अभय पागीच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहतोय. अप्रतिम फटका. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. काय टायमिंग होता. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तू सब कुछ सही. टोटल 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. बऱ्याच वेळाने अभय पागीच्या बॅट मधून हा षटकार येतोय. टोटल 19. पुढील बॉल. सर्वेश सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल अभयसाठी. ओहो यावेळी इनसाइड आउट. आपिश केलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा पार. षटकार. बल्ले की गर्जन. रन मिलेगे आधा डझन आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 25 धावा धावपलकावर. पाहू शतकी काही 25 धावा धावपलकावर. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय अभय पागीच्या बॅटमधून. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत झुंज देत होता. शेवटपर्यंत आपल्या टीमसाठी संघर्ष करत होता तोच अभय पागी. नेक्स्ट बॉल. हो यावी चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्शक दीर्घामे डायरेक्ट चंद्रार. डायरेक्ट माटवार. चेंडू सीमारेषा पार. येतोय खणखणीत पीपीएल षटकार अभय पागीच्या बॅटमधून आणि 6 धावेने धावपलकावर धावसंख्या परावर्तित होताना आपण पाहतोय. 31 धावा धावपलकावर. 3 षटकार लागोपाठ आपण पाहतोय अभय पागीच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 सिक्सर. धावपलकावर धावसंख्या टोटल 31 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धाव्यांची लयलूट केली या षटकामध्ये. सर्वेश पुढील बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राईक अभय पागी. पुढील बॉल फेस करेल. टचमध्ये आहे इन्फॉर्म खेळाडू. ओ यावेळी अजून एक मोठा फटका. दूर 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 भरपूर दूर. लांब 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 लांब. वाकड्या तिकड्या काजूचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर षटकार मारेगा झुकेगा नाही साला. षटकार पीपीएल अभय पागीच्या बॅट मधून
धावफलकावर धावसंख्या टोटल 37. बॅक टू बॅक 4 चेंडू आणि 4 षटकार आणि एक बॉल उरलो असा. लास्ट बॉल टू गो. अभय पागी ऑन फायर. लास्ट बॉल टू गो. सेकंड ओव्हर. लास्ट बॉल टू गो. ऑन स्ट्राइक अभय पागी. टोटल 37 विदाउट लॉस. ओ अजून एक. ओ व्हाट अ शॉट. सो ब्युटिफुल. सो एलिगेंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. एक बऱ्यातलो बरो सको अभय पागीच्या बॅटातल्यान. टोटल जाल्लो असा स्कोर 43 विदाउट लॉस. 2 ओव्हरी फाटल्यान 43. आणि आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये 5 षटकार अभय पागीच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण 5ही षटकार पाहू शकतात. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रसारण पाहतोय या स्पर्धेचं. भारतातील पहिली वेबसाईट tenniscricket.in या वेबसाईटचे सर्व संतोष नाणेकर आणि त्याचबरोबर गौरव सावंत. काय फटका सजवलाय. शेवटचा पण फटका अति सुंदर. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं आणि बॅक टू बॅक 5 6. लास्टचा 6 पाहू शकता आपण. शेवटच्या बॉलवरती 6. उंच भरपूर लांब. ह्यूज 6. 2 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या 43 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 33 धावा. महागडं षटक. दुसऱ्या षटकामध्ये धावेंची लयलूट केली. अभय पागी या टचमध्ये आहे. एक टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे या खेळाडूला आणि अनुभव हा विकत घेता येत नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय. बराचसा अनुभव आहे आणि या वयात अशी फलंदाजी करणं ही मित्रांनो नक्कीच सांगायचं झालं तर सोपी गोष्ट नाही आहे. युवा खेळाडूने शिकायला पाहिजे काहीतरी. बॉलिंग ट्रॅकवर ध्रुव एक उभरता हुआ खेळाडू. तिसऱ्या षटकासाठी तळपल रिव्हर एंडकडनं सज्ज असेल. वैयक्तिक स्वतःकडून पहिलं. टीमकडनं तिसरं षटक या पहिल्या डावाचं. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल. लेफ्ट हँडर बॅटर तुकेश पहिला बॉल फेस करेल. ओ यावेळी फुल टॉस बॉल होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. लोअर फुल टॉस बॉल. कलेक्शन खराब आणि इथं मात्र बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडू कधी वाया घालवू नका. आणि पहिला फुल टॉस बॉल वाया गेला. हो यावेळी डॉट बॉल नाही जाणार. काही नक्कीच पंचांनी नो घोषित केलेला आहे. गोलंदाज ओव्हरस्टॅप होतो. पंचांची ही तीक्ष्ण नजर आपण पाहतोय आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पुढील बॉल असेल फ्रीडचा आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही. तो येताना घेऊन येतो फ्रीडचा बॉल. पुढचा बॉल असेल फ्रीडचा. उघडा डोळे पहा नीट. पुढील बॉल फ्रीडचा आणि फ्रीडचा बॉल फेस करेल तुकेशला. एक संधी. ओ यावेळी ऑन साइडला पुल. सक्सेसफुल. वंडरफुल. पावरफुल. ब्यूटीफुल. चेंडू सीमा रेखा पार. खिलाड़ी के मस्तक में दस्तक. सड़क पे कड़क बेधड़क सिक्सर. पीपीएल सिक्सर. 50 धावा पूर्ण होत आहेत. फ्रीडचा बॉल होता आणि तुकेशच्या बॅटमधून षटकार. धावफलकावर धावसंख्या 50. 50 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ध्रुव हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. तुकेश ऑन स्ट्राइक. काय सुरुवात केली. सुरुवात करणं सोपी गोष्ट नाहीये. सोपी बनवावी लागते. यावेळी लोअर फुल टॉस. समोर हा केला डीप वाईडिश लॉंग आणला. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू. नक्कीच क्षेत्ररक्षण येतोय तिकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. सिंगलने टोटल 51 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. शाश्वत स्ट्रायकर संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर या मॅच मध्ये आणि चांगली सुरुवात. अभय आणि त्याला साथ देतोय तुकेश. 5 चेंडूवरती 5 षटकार. हा पण एक विक्रम असेल. इतिहासात जमा पण होईल.
ओहो, मी पुन्हा येईन पण इथं मात्र फटका बसेल का? आणि इथं मात्र डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक कुठलीच चूक करत नाही आणि झेलबादच्या स्वरूपात अभय पागीला माघारी परतावा लागेल. फटका बसला, झेलात रूपांतर. पहिली प्राइज विकेट, मोठा मासा गळाला लागलेला आहे. पहिली सफलता देतोय ध्रुव हा गोलंदाज महत्वपूर्ण तिसऱ्या षटकामध्ये. अभय पागी हा माघारी परततोय. For the next match, I request the captain of AAS Cricketers Mangan and RC Tarir for the toss. 36 इंडिव्हिज्युअल स्कोर. 11 बॉल फेस केले आणि 36 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहे. वेल प्लेड अभय पागी. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आदी, तिसऱ्या क्रमांकासाठी आदी हा बॅटर. धावफल कव्हर धावसंख्या 51, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या डावाचा खेळ. आल्या मैदानामध्ये मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. आधीचा चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतोय. कमबॅक केलंय गोलंदाजने. धावफल कव्हर धावसंख्या टोटल 51, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी खोलात टाकलेला हा बॉल पॅडचा भेद घेतोय. लेग बाय च्या स्वरूपामध्ये ही धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलने टोटल 52 धावफल कव्हर धावसंख्या. 3 ओव्हरी फाटल्यान 52, लॉस ऑफ 1 विकेट. पहिली बॅटिंग करता शाश्वत स्ट्रायकर्स टीम या मॅच मध्ये. अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज आयोजित पागी प्रीमियर लीग एडिशन 5.0 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. एक मोठी स्पर्धा. टाइम आउट. नक्कीच तुम्हाला एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. जो वेळ दिला तुम्हाला त्या वेळेमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करावी लागेल. महत्त्वपूर्ण शेवटचं षटक जी वेळ दिली त्या वेळेच्या आधी तुम्हाला टाकावं लागेल. रुद्रेश न्यू बॉलर. पहिलं वैयक्तिक आणि टीमकडनं महत्त्वपूर्ण शेवटचं 4थं षटक, अंतरिम षटक निम्न ओव्हर. आणि निम्न ओव्हरचं पहिलं बॉल फेस करतलो आधी. शेवटचं षटक, पहिला बॉल. रुद्रेश ऑन द मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. मान्यवर कक्षाच्या समोरून यावी हेलिकॉप्टर उडवलंय पण इथं मात्र टायमिंग खराब. एक धाव पूर्ण केली, थोडीशी मिसफील्ड आणि फंबल होतोय फिल्डर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय बॉलला बॅकअप देतोय तोपर्यंत इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या. आणि या कपल धावेने धावफल कव्हर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या धावफल कव्हर नाममात्र 54 टोटल. यावेळी बॅटची कडा आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास होतोय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलने 55 टोटल, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हाणामारीचं षटक, शेवटचं षटक हे स्लॉक ओव्हर. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गोलंदाजने. पुढील चेंडू रुद्रेश राईट आर्म राऊंड विकेट असेल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. तुकेश ऑन स्ट्राईक. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. हा पटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. खाली क्षेत्र आहे, खाली इलाका आहे. चेंडू जाईल सीमारेच्या पार. चौकार, PPL चौकार. अप्रतिम हा पटका आपण पाहू शकतो. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. आणि या चौकाराने धावफल कव्हर धावसंख्या 59 टोटल, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, निम्नी ओव्हर या पहिल्या इनिंगची. नेक्स्ट बॉल रुद्रेश ऑन द मार्क. यावेळी फुल टॉस आहे. पटका मात्र फसतोय. चेंडू हवेत.
पराजवे आणि क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँडमध्ये फिल्डरने त्या क्षेत्रामध्ये कुठलीही चूक केली नाही. आपल्या सेफ हँडमध्ये बॉलला गॅदर केलंय. झेल बॉलच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय डगआउटच्या दिशेने. For the next match, the toss will be flipped by Vishal Duri column. Match AS Mangan and RC Tarir. तुकेश हा माघारी परततोय. लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. झेलात रूपांतर. आणि अशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला दुसरा धक्का बसतोय. $59 total. Loss of 2 wicket. Last over in progress. Next ball. Rudresh on the mark. Right arm over the wicket. Right-hander batter साठी. Oh, यावी फुलर लेनचा बॉल. थर्ड बॉल. स्विंग अँड मिस. लास्ट बॉल टू गो. 59 total. Loss of 2 wicket. निम्न बॉल या पहिल्या इनिंगचो. यावी खोलात टाकलेला ब्लॉक कॉल मध्ये हा चेंडू होता. चेंडूचा प्रवास बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करतो फिल्डर. आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 60 धावा. 60 टोटल. 61 टार्गेट असेल या मॅचमध्ये नुवेम हार्ट ब्रेकर्स या टीमला. 61 टार्गेट. I request the captain of AS Mangan and RC Tari for the toss, which will be flipped by Vishal Duri column. Please, the captains. AS Mangan and RC Tari. AS Cricketers Mangan. हॅलो. नुवेम हार्ट ब्रेकर्स टीम ओपनिंग पर माशी तुम्ही बेगिन धाडा ग्राउंड भितर. चर्चा हो रही है मैदान के अंदर. शाश्वत स्ट्राइकर्स टीम 61 धावसंख्येचं पाठलाग करायचं या मॅच मध्ये. नुवेम हार्ट ब्रेकर्स या टीमला 61 टार्गेट. सलामीची जोडी आपण RC Tari लवकर have won the toss मैदानामध्ये and पाठवा. elected to field for the next match. दुसऱ्या डावाची सुरुवात नुवेम हार्ट ब्रेकर्स या टीमकडनं. ओपनर पेर आपण मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहतोय. प्रतीक, ध्रुव. सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. कॅप्टनने प्रमोट केलं सलामीसाठी. ओपनिंगसाठी 61 धावसंख्येचं पाठलाग करायचं या मॅच मध्ये. दुसऱ्या इनिंगची सुरुवात करूया आपण. एक महत्त्वपूर्ण ही लढत दोन्ही टीमसाठी. दुपारच्या सत्रामध्ये करो या मरो, जिंकू किंवा मरू अशी ही लढत असेल दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया दुसऱ्या डावासाठी. दोन्ही टीम पुन्हा एकदा परबी. 61 टार्गेट या मॅचचा आपण पाहतोय.
एक मोठं टार्गेट सेट केलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा जमवल्या शाश्वत स्ट्रायकर्स या टीमने आणि 61 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय, उद्दिष्ट ठेवलंय प्रतिस्पर्धा संघासमोर. प्रतीक ऑन स्ट्राईक त्याला साथ देतोय. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला ध्रुव. प्रतीक लेफ्ट हँडर बॅटर पहिला बॉल फेस करेल आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल पहिलं षटक घेऊन. संजयचा पहिला चेंडू शॉर्ट पिच आणि बॉलला पाठवलंय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. रेषा पार. षटकार. पहिला वार लाख मोलाचा. पहिल्याच बॉलवर षटकार आणि षटकाराने स्वागत केलं संजय या गोलंदाजचं. षटकाराने सुरुवात केली फलंदाज प्रतीकने. आपलं वैयक्तिक खातं उघडलं 6 धावेने आणि आपल्या टीमचं खातं उघडलं 6 धावेने. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना 6 धावा. पुढील बॉल यावेळी सफल होऊन हा फटका खेळलाय डीप मिड विकेट. ओ ट्राय. ग्रेट फिल्डिंग. एफर्ट तिथं चांगला दाखवलाय. क्षेत्ररक्षकाने कौतुक करावं लागेल. डीप काऊ कॉर्नर या रिजनला नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. आधी हा क्षेत्ररक्षक तिथं तैनात होता. डबल कव्हर धावसंख्या टोटल 8 धावा. या 2 धावेने जवळजवळ 4 धावा आपल्या टीमसाठी सेफ ठेवल्या आधीने. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळी फटका बसतोय. चेंडू हवेत. डीप वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत चेंडूवरती ताबा मिळवत आहेत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 कपल धावेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा 61 धावसंख्येचं पाठलाग करताना. टोटल 10 रन्स विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल. या विषपल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू हा शरीराचा वेध घेतोय. धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल आणि इथं मात्र डॉट बॉल. पहिला डॉट बॉल आपण पाहतोय गोलंदाजकडनं संजयकडनं. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 10 धावा. या मॅच मध्ये पाठलाग करायचं 61 धावांचं. आतापर्यंत 10 धावा. यावेळी ऑन द राईस हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट सिपर कव्हरला तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आणि या सिंगलने धावपलकावर धावसंख्या टोटल 11 धावा. धावपलकावर 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावपलकावर धावसंख्या 11 टोटल. ओ यावी गैप. चेंडू साइल सीमा रेषा पार. ये है पीपीएल चौका कनेक्टिंग इंडिया. 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय 15 धावा 61 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. नक्कीच बिना लक्ष्य के जिया नहीं जाता है. चौके मारे बिना रहा नहीं जाता है. 1-2 रन यूं ही बन जाते हैं. छक्का मारे बिना मजा नहीं आता. छक्के चौकों की बारिश होनी चाहिए. आणि इथं मात्र धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 15. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय 15 धावा धावपलकावर. 61 धावसंख्येचं पाठलाग करायचंय. आता 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 46. 18 बॉलांत 46 धावसंख्येची आवश्यकता. या मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय. चर्चा झाली महत्वपूर्ण दुसरं षटक कोणाकडे द्यायचं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागेल बॉलिंग ट्रॅकवर आदिश. आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या टीमकडनं हे दुसरं षटक. आदिश उर्फ आदी. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल फेस करेल
प्रतीक ऑन स्ट्राइक. ओ लोअर फुल टॉस इनसाइड आउट. अपिश केलाय. वन बाउन्स चेंडू. 3-4 बाउन्स. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. PPL चौकार. पहिलाच चेंडू आणि पहिलाच चौकार आपण पाहतोय. चौकाराने स्वागत केलं आधीचं आणि या 4 धावांनी धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा धावफलकावर. आता 17 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता. आधी पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडर बॅटरसाठी यावेळी शप्पल होऊन हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 20 विदाउट लॉस. 16 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. कुठली टीम संघर्ष करणार, कुठली टीम प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पाहूया आपण. शेवटचा चेंडू ठरवणार. राईट आर्म राऊंड विकेट. राईट हँडर बॅटरसाठी आधी सज्ज असेल. ओ यावेळी हेलिकॉप्टर मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये सेफ हँड मध्ये बॉल गॅदर केलंय. मोठी विकेट. प्राइज विकेट. पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. 61 धावसंख्येचा पाठलाग करताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ध्रुव बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट. प्राइज विकेट. मोठा मासा गळाला लागलेला आहे आणि ओमकार त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकासाठी. महत्त्वपूर्ण मुकाबला. संघर्ष करावा लागेल तुम्हाला. या धावसंख्येचं पाठलाग करायचं असेल तर घाम गाळावा लागेल. कारण पाण्याने आंघोळ करून लोक फक्त पोशाख बदलतात. पाण्याने आंघोळ करून लोक पोशाख बदलतात. जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बनवतात. इतिहास बनवायचा आहे तुम्हाला. महत्त्वपूर्ण मुकाबला. ओमकार ट्यू मॅन. फुल टॉस. फुल लॉस. चेंडू जाईल सीमारेखा पार. सासू मेली खोकून. जावळ आला 90 टाकून आणि षटकार मारला वाकून. PPL 6 ओमकार ऑन फायर. ओमकारच्या बॅट मधून हा षटकार. धावफलकावर धावसंख्या टोटल 26. लॉस ऑफ 1 विकेट. आता 14 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च करतोय गोलंदाज. आधी पुढील बॉल राईट आर्म राऊंड विकेट. राईट हँडर बॅटरसाठी. ओ यावेळी ऑफसाइड ऑफ स्टंप. पंचने दोन्ही हात समांतर केले. वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होतात 27. लॉस ऑफ 1. कोलाट टाकलेला हा बॉल. बॅटची बाहेरील कडा. चेंडूचा प्रवास होतोय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय तोपर्यंत एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 28. लॉस ऑफ 1 विकेट. आता 13 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 33 धावसंख्येची आवश्यकता या मॅचचं इक्वेशन. नेक्स्ट बॉल. ॲडव्हर्टाईज येते मैदानामध्ये आतमध्ये. काऊ कॉर्नर का नाव पडलं या क्रिकेटमध्ये ते उदाहरण आपण पाहू शकतो. फील्डची पोझिशन आहे काऊ कॉर्नर. याच कारणामुळे काऊ कॉर्नर ही पोझिशनला नाव आपण इंग्लंड देशामध्ये पडताना पाहिलं.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. 13 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. लास्ट बॉल टू गो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल. ओ हो, उड़ाया, ठोक डाला, खत्म, टाटा, बाय बाय, गुड बाय, गया. चेंडू आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी काय फटका सजवला. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं आणि या 6 धावेने टोटल धावपलकावर धावसंख्या 34 टोटल. लॉस ऑफ 2 विकेट. 34. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक खेळाडू बाद होतो आणि नक्कीच आपण ही मॅच पाहतोय अतितटीची. 12 चेंडू आणि धावा करायची आहेत 27. बारा चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर नवदीप गोलंदाज गुलमोहर. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं टीमकडनं हे तिसरं षटक. 12 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता. या मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय. काय फलंदाजी होते आपण पाहतोय. प्रतीक आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये आहे आणि प्रतीक नावाचं वादळ घोंगतंय मैदानावरती. हा वाघ आहे. या वाघाला जखमी करावा लागेल तुम्हाला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. नक्कीच गुलमोहर. पहिला बॉल. ओ यावेळी उडवलाय बॉल. डीप वाईल्ड डिश. लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आली लहर आणि केला कहर. PPL सिक्सर. ची आवश्यकता. या मॅचचं समीकरण. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता फलंदाजचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. प्रयत्न केला होता बॅटरने आणि इथं मात्र डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 कमबॅक केले गोलंदाज गुलमोहरने. आता 9 चेंडू बाकी आहेत आणि 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही कुठली टीम जिंकणार. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करणं हे चुकीचं आहे क्रिकेटमध्ये. सिंगल. धावपलकावर धावसंख्या 40. कमबॅक केलंय गुलमोहरने. असं म्हटलं जातं पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून तुम्हाला कठीण काळात सांगायचं आहे स्वतःला शर्यत अजून संपलेली नाही आहे. शर्यत अजून बाकी आहे. दोन्ही टीमसाठी सामना जिवंत आहे. हो यावेळी शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. अप्रतिम. इथं मात्र बॅकअप. 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. मॅच इक्वेशन. 7 बॉल आणि 20 रन्साची गरज. वॉट अ मॅच. गुलमोहर राईट हॅम राऊंड विकेट लेफ्ट हँडर बॅटरसाठी. ओ यावी खोलात टाकलेला हा बॉल अलॉंग द कार्पेट केलाय. चेंडूचा प्रवास होतो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय. वाईडिश खराब. भरपूर विलंबाने. तोपर्यंत 2 धावा कुठल्या. 2 धावा पूर्ण केल्या. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आणि या कपल धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय 43 टोटल. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्यात 18. 6 बॉल 18 रिक्वायर्ड. काय मॅच. कमबॅक केलं या महत्त्वपूर्ण षटकामध्ये तिसऱ्या. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार दिल्यानंतर कमबॅक केलं गुलमोहरने. अनुभव आहे या खेळाडूकडे. गुलमोहर हा गोलंदाज आपण अप्रतिम स्पेल पाहिला.
बॉलिंग ट्रॅकवर संतोष काय म्हणतोस. सध्या हे गाणं चर्चेत आहे सोशल मीडियावर. संतोष मामा जिवलक जीवाचा, आणि तोच संतोष नामक गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडूमध्ये तुम्हाला 18 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये नुएम हार्ट ब्रेकर्स या टीमला. संतोषचा पहिला चेंडू ओमकार हा बॅटर फेस करेल. 6 चेंडू 18 धावसंख्येचं हे समीकरण आहे. पहिला बॉल, शेवटचं षटक या दुसऱ्या डावाचा. फलंदाजने फिल्डिंग सेट केली, त्यानंतर सज्ज असेल पहिला बॉल टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल. यावेळी ऑन साईडला हा फटका खेळलाय डीप मिड विकेटला अलॉंग द कार्पेट फटका. इथं मात्र डॉट बॉल. डॉट बॉल, पहिला डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली. फलंदाज ओमकारने धाव घेतली नाही, आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं पसंत केलं. क्षमता आहे, विश्वास आहे स्वतःवर. हो, यावेळी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचने दोन्ही हात समांतर केले. अवांतर धावा, आणि अवांतर धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होताना आपण पाहतोय 44 टोटल, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. या मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय, समीकरण लेखाजोखा. 17 धावसंख्येची आवश्यकता, 5 चेंडू बाकी आहेत. संतोषने चमत्कार केला. या धावा जर वाचवल्या तर नमस्कार नक्कीच भेटणार. ओहो, यावेळी उंचाई, लंबाई, दुरी, एलिव्हेशन, चेंडू सीमारेषा पार. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन, आणि बॉलला केलं प्रॉपर हवाई सफर. डीप काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये बॉलला क्लिअर केलंय. 50 धावा. काय फटका सजवला. टोटल 50. आता 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता या मॅचचं इक्वेशन. नेक्स्ट बॉल संतोष. ओहो, यावेळी उडवलाय भरपूर लांब 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 दूर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. PPL सिक्सर. व्हॉट अ मॅच. आता सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू बाकी आहे 3. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल ही मॅच आपण पाहतोय. ओमकार काय बॅटिंग करतोय, त्याला साथ देतोय प्रतीक. 3 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. ओ हो, उडाया. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. मॅच इनिंग खेळी. नक्कीच ओमकार आणि प्रतीकची खेळी आवडली तर नक्कीच टाळ्या वाजवा. अप्रतिम, आणि एक मोठा विजय असेल. नुएम हार्ट ब्रेकर्स ही पंगड जैतिवंत जाता या मॅचीन. अभिनंदन या टीमचं. आणि पुढील मॅचसाठी दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण लगेच पुढील सामन्याकडे वळूया. नेक्स्ट मॅच AAS क्रिकेटर्स मनगन विपक्ष RC तारीर. RC तारी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा. दोन्ही टीम परबी. आणि कॉमेंट्री बॉक्सात आम्ही आवाज ऐकूया रुद्रेश नमसीकर सरांचो. एक जबरदस्त मॅच हांगा पळोवंक मेळ्ळी, आनी त्या मॅचीचो मॅन ऑफ द मॅच आतां रोखडे डिक्लेअर करतात. आनी हो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिवपाक हांव रिक्वेस्ट करता भुवनेश बाब रुपेश प्रकाश पागी फ्रॉम कोळम. रुपेश प्रकाश पागी फ्रॉम कोळम, आनी मातशे मॅन ऑफ द मॅच दिवपाक मातशे येवचे. रुपेश प्रकाश पागी फ्रॉम कोळम.
Santosh sir, can you please announce the man of the match? लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच चाललो आमचो कॅप्टन ओंकार पागी. हांव रिक्वेस्ट करता आमचे रुपेश प्रकाश पागी फ्रॉम कोळम हेंच्या हातांतल्यान तेणी हो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्विकारचो. आणि मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्ड ही जॉइंटली स्पॉन्सर्ड बाय मिस्टर टिपू पागी आणि योगेश नारायण पागी. टिपू पागी फ्रॉम आगोंदा आणि योगेश नारायण पागी फ्रॉम पैंगीण हेंच्या एक जबरदस्त अशी स्मार्ट वॉच. प्रत्येक मॅचेचो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जो आसा तो आसा स्मार्ट वॉच. आणि ह्या मॅचेचो पुरस्कार फावता ओंकार पागी हाका आणि ते भेटयतात रुपेश प्रकाश पागी फ्रॉम कोळम. थँक्यू व्हेरी मच. आमचो अखिल गोवा छत्री पागी समाज आयोजित PPL टोर्नामेंट 1905 वर्सां आनी गेली 4 वर्सां हो टोर्नामेंट आमी पळयतात. आनी एक परस एक मॅचीक आणि संपूर्ण ह्या टोर्नामेंटाचो आनंद घेवपाक वेगवेगळ्या क्षेत्रांतले मान्यवर येतात, प्रेक्षक येतात. पण एक असो आमचो मित्र आसा जो न चुकता प्रत्येक टोर्नामेंटाक तो येता आणि आमची स्फूर्त वाडयता. एक बरोतलो बरो क्रिकेटर आणि आमचो मित्र बाब सचिन नायक आसा हांगा आमचे मदीं पाविल्लो आसा. सचिन नायक बाब तुका खूब खूब येवकार. तर म्हजे वांगडा आसा बाब सचिन नायक फ्रॉम पोळे, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर आणि कितलेशेच गोंयची आणि काणकोणची खास मैदानां गाजोवपी एक खडागड बॅट्समॅन. सचिन बाब तुका खूब वेलकम करता आज ह्या स्पेशल तुमी आमकां टायम काडून पळोवपाक गेले बद्दल, आमची स्फूर्त वाडोवपाक गेले बद्दल. गेली 4 वर्सां आमी हो टोर्नामेंट खेळटात आणि हे अंदूचे 5वें वर्स आणि गेली 5 वर्सां तूं न चुकता येता आणि आमच्या सबंद ह्या खेळगड्याची स्फूर्त वाडयता. आणि कितलेशेच आमचे पागी समाजातले भुरगे आसात जे तुका मेंटर मानतात. तांची बॅटींग स्टायल पळयतकच सामकें पिशे जावपी अशी तुजी बॅटींग स्टायल. अशा वेळार ह्या टोर्नामेंटा बद्दल तुजी शुभेच्छा आमकां आयकुपाक आवडटल्यो. सचिन नायक. खरी खोस बघता आज ह्या तळपण ग्राउंडार PPL टुर्नामेंटाक प्रेजेंट रावपाक. कित्याक गेल्ली 5 वर्सां टुर्नामेंट हो PPL करप ही फकाणां गजाल न्ही. हांव पुराय कमिटीक हांव शुभेच्छा दिता. कित्याक PPL हो टुर्नामेंट म्हाका दिसता आज गोंयभर भारतभर एक नामनेचो टुर्नामेंट